तब्येत पाणीचा हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व महिलांना माझा एक प्रश्न आहे. मायग्रेनचा त्रास तुम्हाला जास्त होतो का नवऱ्याला? कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओत महिलांना मायग्रेनचा त्रास जास्त का होतो याचं उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्हाला माहिती आहे, पुरुषांच्या तुलनेत महिलांना मायग्रेनचा तिप्पट त्रास होतो. चला आजच्या व्हिडिओमध्ये याबाबत जास्त माहिती जाणून घेऊ, पण त्याआधी व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. मायग्रेन म्हणजे प्रचंड डोकेदुखी. हा न्यूरोलॉजिकल गुंतागुंतीचा आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जवळपास 1 अब्ज लोक या आजाराने त्रस्त आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिला यामुळे अधिक प्रभावित होतात. पबमेड मध्ये छापलेल्या रिसर्चनुसार जगभरात 20% पेक्षा जास्त महिलांना तर 9% पेक्षा जास्त पुरुषांना मायग्रेनचा त्रास होतो अशी माहिती आहे. रिसर्चनुसार मायग्रेनचा त्रास हा 20 ते 50 वर्ष वयोगटातील प्रौढांमध्ये अधिक प्रमाणामध्ये आढळून येतो. तर अमेरिकन मायग्रेन फाउंडेशनच्या माहितीनुसार रिसर्चनुसार महिलांमध्ये हॉर्मोनल बदल मायग्रेनचं कारण ठरू शकतात. हॉर्मोन्स मधील चढ उताराचा परिणाम मायग्रेन वाढण्यामागचं कारण ठरू शकतं. एका संशोधनानुसार 15 ते 49 वर्ष वयोगटातील महिलांमध्ये मानसिक समस्या निर्माण होण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे मायग्रेन आहे. संशोधकांच्या माहितीनुसार महिलांमध्ये मायग्रेनचा त्रास मासिक पाळीच्या चक्रानुसारही बदलतो आणि मासिक पाळी दरम्यान ते अधिक वारंवार होतात. तर UCLAच्या संशोधकांनी निष्कर्ष काढला की महिलांमध्ये पुरुषांपेक्षा मेंदूच्या हालचालींच्या लहरी सक्रिय करण्यासाठी जास्त ट्रिगर असू शकतो, ज्या मायग्रेनला कारणीभूत असतात. झोपेचा अभाव, ताण यामुळे देखील मायग्रेनचा सतत त्रास होऊ शकतो, ज्यामुळे आपलं काम करण्याच्या क्षमतेवरतीही परिणाम होतो. पबमेड मध्ये छापलेल्या रिसर्चनुसार खूप जास्त फिजिकल काम करणाऱ्या पुरुषांना मायग्रेनचा त्रास होतो, तर नाईट शिफ्ट, झोप पूर्ण न होणं आणि वेळोवेळी झोप यामुळे महिलांमध्ये मायग्रेन होण्याची ही प्रमुख कारण आहेत. तर तज्ज्ञांच्या माहितीनुसार महिलांची दुहेरी भूमिका असते. सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांना पुरेशी विश्रांती मिळत नाही, झोप अपुरी होते आणि त्यातून निर्माण होणारा ताण हा मायग्रेन ट्रिगर करतो. तर जागतिक आरोग्य संघटनेने मायग्रेनला जगातील 7व्या क्रमांकाचा सर्वाधिक अपंगत्व निर्माण करणारा आजार म्हणून स्थान दिले. आता कळलं महिलांना मायग्रेनचा त्रास पुरुषांपेक्षा जास्त का होतो. हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हे YouTube चॅनल सबस्क्राईब देखील करा.